लाडका भाऊ जर योजना असती ना तर मुलांचा दारूचा, विमलचा, सिगरेटचा, गर्लफ्रेंड फिरवायचा म्हणा, पेट्रोलचा, मोबाईल रिचार्जचा, हे सगळे खर्च भागले असते नाही. आणि आमच्यासारख्या लग्न न झालेल्या मुलांना पण फायदा झाला असता की म्हणजे नोकरी नाही म्हणून कोण छोकरी द्यायना, तर आम्हाला कन्फर्म परमनंट 1,500 रुपये चालू झाले असते, तर कोणी पण आम्हाला पोरगी दिली असती. सो आमचं लग्न पण झालं असतं आणि आमचा सुखी संसार झाला असता. आणि लाडक्या भावानी आईला, बायकोला 3-3 तोळ्याचं गंटन पण घेतलं असतं. म्हणजे जे काही केलं असतं लाडक्या भावानी दुसऱ्यांसाठी केलं असतं, समाजासाठी केलं असतं. पोरींचं कसं आहे, ते सगळे स्वार्थी आहे, ते स्वतःसाठी करतात, पण लाडक्या भावानी केलं असतं राव दुसऱ्यांसाठी. तुम्ही समजूनच घेतलं ना. लाडक्या भाऊ योजना चालू करा राव, लय चालू करा. लाडक्या बहिणीला 1,500 देऊन तुम्ही चुकी गेली. ती काहीतरी ड्रेस घेईन, काहीतरी मेकअप घेईन, काहीतरी वायपटच नाही का पिझ्झा खाईन. लाडक्या भावाने डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये टाकले असते. 1,500ची डायरेक्ट 1.5 लाख रुपये नाही तर 1.5 करोड केले असते. मुख्यमंत्र्यालाच पैसे परत पाठवले असते, त्यालाच पगार चालू केले असते. लाडका भाऊ डेंजरी.